सर काय सांगाल, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पहिलं उड्डाण या ठिकाणी झालेलं आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलेला आहेत. तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलेला आहेत आणि काय कसं वाटतं एकूण सांगा. माझं नाव श्री बसवेश्वर कर्वे. मी LICत होतो, रिटायर्ड सिनियर डिव्हिजन मॅनेजर आहे. मी दिल्लीकरता जाण्यासाठी आलेलो आहे आणि मी आहे मूळचा पुण्याचा. पण मी आता मुंबईतच उल्वे येथे सेटल होणार आहे. उल्वे येथे मी एक छोटंसं ऑफिस टाकलेलं आहे. माझं ऑफिस आहे आईमा इन्शुरन्स मार्केटिंग LLP आणि इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस करणार आहे. इन्शुरन्समध्ये लाईफ इन्शुरन्स, जनरल इन्शुरन्स, म्युच्युअल फंड या सगळ्या प्रकारच्या एजन्सी मॅनेजर म्हणून काम करतो आहे. विविध 38 वर्षाचा LICचा माझा एक्सपिरियन्स आहे. तो मी लावण्यासाठी आणि या नवीन मुंबईच्या नवीन एअरपोर्ट जे झाले या एरियाचं डेव्हलपमेंट बघून मी या ठिकाणी एक सुरुवात केलेली आहे जीवनाची. तर मला असं वाटतं अतिशय सुरेख असं आहे आजचा हे दिवस आहे, मंगलमय दिवस आहे. खूप चांगल्या रीतीने वेलकम असं केलेलं आहे एअरपोर्ट ऑथॉरिटीनी आणि सिडकोनी ज्या तऱ्हेने जे बांधकाम केले, जे प्लॅनिंग केले ते अतिशय सुरेख केले. एअरपोर्टमध्ये येण्यासाठी बस सुविधा पण केलेल्या आहेत. मी साध्या बसने आले 20 रुपये तिकट्यावरून खारकोपरपासून. तर अतिशय सुरेख अशी व्यवस्था केलेली आहे, योजना केलेली आहे आणि वेलकम वगैरे खूप आज चांगल्या रीतीने केलेलं आहे. थँक्यू. एकूणच नागरिकांना हां. आणि इथं जे आहे आल्यानंतर नवी मुंबई एअरपोर्ट, नवी मुंबई असं नाव आहे. ॲक्च्युअल जे उल्वे लोकांनी उल्व्यातल्या लोकांनी जो एक त्याग केलेला आहे, 40 वर्षापूर्वी त्याग केलेला आहे आणि त्यांचं नाव मात्र दिबा पाटील मला कुठेही लिहिलेलं आढळलं नाही आहे. आमची अशी इच्छा आहे, आता मी स्वतः उल्वेमध्ये राहणार आहे, माझं ऑफिस आहे, मी करणार आहे. तर असं वाटतं की त्या लोकांनी जो त्याग केला त्या त्यागाचं किंवा बलिदानाचं प्रतीक म्हणून किंवा त्यांना एक प्रत्युत्तर म्हणून दिबा पाटलाचं नाव कुठेही दिसलं नाही. ते दिसायला हवं, द्यायला हवं, ही आमची उल्वेकराची प्रामाणिक इच्छा आहे. नक्कीच.